एखाद्या शाळेचं यश म्हणजे फक्त मार्कांचे आकडे असतात का? नाही ना. त्यामागे खूप मोठी प्रेरणा देणारी गोष्ट दडलेली असते. आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या श्री कुर्मदास विद्यामंदिर लौळच्या शानदार कामगिरीबद्दल बोलणार आहोत. NMMS परीक्षेत या शाळेनं जे यश मिळवलंय ती एका मोठ्या कथेची फक्त सुरुवात आहे. आणि या कथेचा पाया रचलाय तो शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या या एका विचाराने. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हे फक्त एक ब्रीद वाक्य नाहीये, तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रत्येक कामामागची एक जिवंत प्रेरणा आहे. आणि याच तत्वावर हे विद्यामंदिर आज वाटचाल करतंय. आणि याच तत्वाचं फळ म्हणजे 2025-2026च्या NMMS परीक्षेत शाळेनं घेतलेली ही उत्तुंग भरारी. हे यश फक्त विद्यार्थ्यांचं नाहीये, तर त्या विचारांचं आणि त्यामागे उभ्या असलेल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं आहे. चला तर मग ही उत्तुंग भरारी नेमकी कशी होती हे जरा आकड्यांच्या भाषेत समजून घेऊया. कारण आकडे तुम्हाला माहितीये आपल्याला खरी गोष्ट सांगतात. तर बघा, या आव्हानात्मक परीक्षेसाठी शाळेतून तब्बल 52 विद्यार्थी तयारी करत होते. ही संख्याच विद्यार्थ्यांची जिद्द आणि त्यांच्या तयारीमागचं गांभीर्य दाखवते. आणि या 52 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 33 विद्यार्थी यशस्वीरित्या पास झाले. म्हणजे यशाचा जो दर आहे तो खूपच प्रभावी आहे. हे एका मोठ्या सांघिक प्रयत्नाशिवाय शक्यच नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. उत्तीर्ण झालेल्यांपैकी 17 विद्यार्थ्यांनी चक्क 100पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ही गोष्ट फक्त यश नाही, तर गुणवत्तेचा एक वेगळाच टप्पा गाठल्याचं हे प्रतीक आहे. हे आकडे जेव्हा आपण असे दृश्यरूपात पाहतो तेव्हा यशाची उंची अधिक स्पष्ट होते. 52 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थ्यांचं यश ही खरोखरच एक प्रभावी आणि प्रेरणादायी कामगिरी आहे. अर्थात असे निकाल केवळ विद्यार्थ्यांच्या एकट्याच्या मेहनतीने लागत नाहीत, नाही का? या यशामागे मार्गदर्शकांची एक मोठी फौज उभी आहे. चला या यशाच्या खऱ्या शिल्पकारांना भेटूया. या यशाच्या मुळाशी आहेत ते हे मार्गदर्शक शिक्षक. श्री गर्दडे सर, श्री खाडे सर आणि सौ पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केलं. पण त्यांच्यासोबतच संपूर्ण शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी वर्गाचा पाठिंबा हा एक मजबूत आधार होता. आणि हे मार्गदर्शन शक्य झालं ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दूरदृष्टीमुळे. कार्याध्यक्ष श्री अभयकुमार साळुंके साहेबांपासून ते सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जो पाठिंबा दिला, त्यामुळेच या शैक्षणिक यज्ञाला एक योग्य दिशा मिळाली. आणि हे यश फक्त शाळेच्या 4 भिंतींपुरता मर्यादित नाहीये. हा विजय आहे संपूर्ण समाजाचा, ज्याने मिळून हे स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वास नेलं. म्हणूनच विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे पालक या सर्वांचं मनापासून अभिनंदन. कारण हा एक असा सांघिक प्रयत्न होता ज्यात प्रत्येकाचा वाटा खूप मोलाचा आहे. ही जी एकीची भावना आहे ना, ती फक्त शाळेपुरतीच मर्यादित नव्हती. मुख्याध्यापकांपासून ते गावच्या सरपंचांपर्यंत आणि शाळा व्यवस्थापन समितीपासून ते लौळ गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सगळ्यांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक आणि प्रोत्साहक वातावरण तयार केलं. आणि हेच या संपूर्ण कहाणीचं सार आहे. श्री कुर्मदास विद्यामंदिरचं यश आपल्याला दाखवून देतं की जेव्हा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाज एक संघ म्हणून काम करतो, तेव्हा अशक्य वाटणारी शिखरंही सर करता येतात. त्यामुळे हा प्रश्न उरतोच की एका विद्यार्थ्याच्या यशामागे संपूर्ण समाजाचं योगदान किती अनमोल असू शकतं.